एकीकडे वाढत्या उन्हाच्या झळा आणि दुसरीकडे निर्माण झालेली पाणी टंचाई यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। सध्या जिल्ह्यातल्या काही भागामध्ये अवघ्या 8 दिवसांमध्ये टंचाईग्रस्त गावांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाली आहे। प्रशासनावर 9 टँकर वाढवण्याची वेळ आली आहे। जिल्ह्यामध्ये सध्या 36 टँकरनं 31 गावं आणि 131 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातो आहे। पाणी टंचाईमध्ये महाड आणि पेण हे 2 तालुके आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे। महाडमध्ये 7 तर पेणमध्ये 12 टँकरद्वारे ग्रामस्थांची तहान भागवली जाते आहे। दुसरीकडे जिल्ह्यातील जलजीवन योजनांची कामं देखील ठप्प झाली आहेत। त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी टंचाईचं संकट अधिक वाढलं आहे। वाढत्या पाणी टंचाईवर लवकरात लवकर तोडगा काढून रखडलेल्या जलजीवन योजना देखील मार्गी लावल्या जातील असं आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी दिलं आहे। पाणी टंचाईचा प्रश्न मोठा असला तरी आता केंद्राने परत 2 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। ज्या जल जीवन मिशनची जी काय मधली रखडलेली योजना होत्या त्या परिपूर्ण करण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि ज्या आता राहिलेल्या योजना त्या पूर्ण करू। परंतु ज्या ज्या ठिकाणी आता पाणी टंचाई कुठं भासल तिथं सरकार म्हणून आणि जिल्हा परिषद म्हणून आमची जबाबदारी आम्ही पार पाडू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।